आणि यानंतरची बातमी वाढत्या तापमानासंदर्भातली। वाढत्या उन्हाचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावरती सुद्धा होताना दिसतोय। उष्माघातासोबतच अनेक गंभीर आजारांचा वाढता धोका सध्या पाहायला मिळतोय। पुढील 2 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे। नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा हवामान खात्याने दिलाय। पुढचे 2 दिवस उष्णतेची लाट अशीच कायम राहील असा सुद्धा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जय पवार यांनी। मुंबईतील बदलतं वातावरण आणि वाढती उष्णता लक्षात घेता अनेक नागरिकांना जे आहे ते यामुळे उष्माघातासोबतच किडनीच्या आजाराला सुद्धा खरं तर सामोरे जाताना पाहायला मिळतात। वाढत्या तापमानामुळे फक्त उष्माघातच नाही तर आता किडनी आणि त्यासोबतच मूत्रमार्गाच्या संबंधित सुद्धा धोके हे त्या ठिकाणी वाढताना पाहायला मिळतात। हवामान विभागाच्या माध्यमातून जे आहे ते पुढील 2 दिवस हे उष्णतेची लाट ही अशीच कायम असणार असा सुद्धा अंदाज त्या ठिकाणी वर्तवण्यात आला। त्यामुळे नागरिकांना एकंदरीत पुढील 2 दिवस जे आहे ते सतर्कतेचा इशारा त्यासोबत आरोग्याची काळजी घेण्याचे आव्हान सुद्धा त्या ठिकाणी हवामान विभागाने केल्याचे पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।